रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण 2BHKचा फ्लॅट दाखवतोय. 655 कार्पेट असणारा, 5 पकडी लोकेशनला असणारा फ्लॅट आहे. 655 कार्पेट, अनयूज अनटच नवा कोराच फ्लॅट हा मिळणार आहे. खरं तर ह्या फ्लॅटची जी पोझिशन आहे ती साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये मिळणारा हा 2BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितलं, ग्राउंड फ्लोअरला 2-3 माळ्यापर्यंत कमर्शियल आणि त्याच्यानंतर बिल्डिंग चालू होते. टोटल 12 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि त्याच बिल्डिंगला खरं तर हा 2BHKचा फ्लॅट तुम्हाला मी दाखवतो. जर तुम्ही घराच्या बाहेर आलात तर घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता, शेजारी एक फ्लॅट आहे, हा एक फ्लॅट आहे, समोर पण एक फ्लॅट. टोटल 3 फ्लॅट इथे ह्या फ्लोअरवरती असणार आहेत आणि 2 लिफ्टची सुविधा दिलेली, 1 लिफ्ट आणि 2 लिफ्ट. खरं तर हेच काम बाकी आहे, फ्लोरिंग वगैरे बनवायचं. तर हे 1 महिना 1.5 महिन्यामध्ये हे काम संपायला अपेक्षित आहे. पण आपण तरी पण असा विचार करतो की असं नाही झालं तर जुलैपर्यंत हा फ्लॅट आपल्याला नक्की मिळेल. परत जर तुम्ही कंपास बघितली तर आतमध्ये जाताना पश्चिम दिशेला आहे आणि बाहेर येताना पूर्व दिशेला असणारा हा 2BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर 655 जरी कार्पेट असला तरी फ्लॅटची साईज वाईज तुम्हाला दिसताना मोठा दिसेल, कारण हायर फ्लोअरची बिल्डिंग नाही तर लोअर फ्लोअरची बिल्डिंग असल्या कारणानं जर घर बघितलं तर प्रशस्त तुम्हाला नक्की मोठं वाटतं. घराच्या बाहेर पडल्यानंतर समोर तर सध्या एका बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, पण क्रॉसमध्ये जर बघितलं तर बिल्डिंगचं काम चाललं आहे. पण ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला रहेजा 3 हात नाका हा तुमच्या घरापासून खूप जवळ असणार आहे. आणि तुमच्या घरामधनं जर बघितलं तर हे RTO ऑफिसच्या जवळ जे असणारं मेट्रो स्टेशन आहे ते बाकी क्लिअर आणि एकदम स्पष्ट सुव्यवस्थित तुम्हाला दिसतंय. समोर बघितलं RLS नावाची बिल्डिंग आहे. तसं आता सध्या जर बघितलं तर तुम्हाला घरामध्ये वारं आणि उजेड चांगल्या पद्धतीचा आहे आणि येऊरचा डोंगर बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा स्पष्ट दिसतो. जर ह्या हॉलच्या तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं इथे डायनिंगची जागा पण उपलब्ध असणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर असाच नवा कोरा अनयूज अनटच असणारा आपल्याला हा फ्लॅट मिळू शकतो. पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. याच्यात प्लंबिंगचं सगळं काम वगैरे करून आपल्याला मिळणार आहे. पण जर कोणी मंडळी 2-4 महिने थांबण्याची हात तयारी लागली आणि 2-4 महिन्यामध्ये आपल्याला ते मिळेल अशा मानसिकतेमध्ये आणि ह्याच लोकेशनला जर घर बघत असतील तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला नक्की असू शकतो. 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे. इकडे तुमची फ्रीजची जागा असेल. इथे जर तुम्ही बाहेर आला तर तुम्हाला ह्या ड्राय बाल्कनीमध्ये तुमचं वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला दिला गेलेला आहे. तुम्ही ही इथं वॉशिंग मशीन वगैरे कपडे वाळवायचे सगळा कार्यक्रम करू शकता. समोरून जर तुम्ही बघितलं तर समोर आहे तोच जो हॉलमधने व्ह्यू होता तोच व्ह्यू बाकी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुमचा इथून पण ह्या किचनमधनं पण दिसतो. पुढे आल्यानंतर जर आपण बघितलं तर पुढे आल्यानंतर तुम्हाला जे पॅसेज मिळतो, या पॅसेजनंतर इथे कॉमन बेडरूम बनवलेला आहे. हा कॉमन बेडरूम पण चांगल्या पद्धतीचा मोठा नक्की दिसतोय. आणि इकडनं जरी व्ह्यू बघितलं तर इकडनं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला, जो हॉलमधनं व्ह्यू बघितला त्याच पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला इकडनं पण सुंदर आणि चांगला नक्की दिसेल. बेडरूमची साईज जर बघितली तर चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. आणि नंतर ह्या बेडरूममधनं जर आपण बाहेर आलो तर हा तुमचा शेवटचा बेडरूम राहतो. शेवटचा बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर आला तर कॉमन, ह्या साईडला आला तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट विथ तुम्हाला प्लंबिंग वर्क वगैरे सगळं करून नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचं तुमचं इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे. आणि नंतर तुमचं हे बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं भलं मोठं वॉर्डरोब कपाट तुम्ही इथे चांगल्या पद्धतीचं लावू शकता. एवढी मोठी जागा इकडे दिली गेल्यानंतर तुमचा बेड वगैरे सगळं इकडं सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचं लागेल. आणि नंतर जर तुम्ही तुमच्या बेडरूममधनं जर बघितलं ते क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असणार आहे. फ्लॅटमध्ये खरं हवा खूप चांगल्या पद्धतीची आहे, कारण की पश्चिम दिशेला हे घराची खिडकी असल्या कारण तुम्हाला ह्या घरामध्ये वारं चांगल्या पद्धतीचं येईल. व्ह्यू पण चांगला आहे आणि वारं पण चांगलं इथे नक्की मिळू शकतं, कारण की पश्चिम दिशेला सगळ्या खिडक्या असल्यामुळे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हवा येणार आहे. तर अशा पद्धतीचा हा 2BHKचा खरं फ्लॅट असणार आहे. आणि हा फ्लॅट तुम्हाला बिल्डरकडनंच हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. तर राहिला प्रश्न, बिल्डरने ठेवलेली जी किंमत आहे याची 1,83,00,000 रुपये म्हणजे 1.83 याची ठेवलेली किंमत आहे. त्याच्यात ते कमी करणार आहेत, कारण ह्या बिल्डर लोकांना पैसे कसे देतात, कसे किती फास्ट देतात त्या सगळ्या गोष्टींवरती ह्यांचे रेट त्या पद्धतीने अवलंबून पण असणार आहेत. तर त्या 183मध्ये डेव्हलपर कमी करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. किती कमी होते, काय होते ते समोर बसल्यानंतर आपल्याला नक्की कळेल. जर फ्लॅट पडला तर आपण यांच्याबरोबर बसू शकतो आणि कमी करून देण्याचा प्रयत्न बाकी नक्की होऊ शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने वेगळे काहीतरी रोज दाखवण्याचा माझा मानस आहे की बाबा जाऊन दे लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी, वेगळ्या वेगळ्या गोष्टी जाऊन दे. त्याच्यात कोणाचं एखाद्याचं काहीतरी मनात ठरलं आहे बाबा चांगलं वाटतंय, ठीक आहे बघायचं आहे, आपण ते दाखवू पण शकतो. अशाच पद्धतीचे आमच्या घरं जास्तीत जास्त लोकांनी बघत राहा. तेवढं मात्र आमचं ते सबस्क्रायबरचं बटन, कमेंट, शेअर ते सगळं काय आहे तेवढं मात्र करा, जेणेकरून माझं काम खंडित होणार नाही. मी तुमच्या पुढे रोज उभा राहणार, रोज काहीतरी काम करणार.
मला काम करू द्या, मला जास्तीत जास्त काम करायचं आहे. त्या जास्तीत जास्त कामासाठी तुमच्या शुभ आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये सबस्क्रायबरचं बटन ते सगळं दाबा, जेणेकरून जास्त सबस्क्रायबर झाले तर माझ्या मानसिकतेला असं वाटते की जे माझं काम आहे ते लोकांपर्यंत सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालले, म्हणून लोक माझ्यावरती प्रेम करतायत, म्हणून लोक मला सबस्क्रायबर्स करतात, म्हणून तेवढं ते सबस्क्रायबरचं बटन मात्र तुम्ही नक्की दाबा. तो तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.